आदरणीय व्यासपीठ, मनपूर्वक नमस्कार। आजच्या या सारस्वतांच्या मांदी यादीत खरं तर बोलताना शब्दांना अवघडले पण आलंय, पण काहीतरी बोलावं लागणार आहे किंवा मनोगत व्यक्त करायचं आहे, आभार व्यक्त करायचं आहे, म्हणून मी बोलत आहे की खरंच हा पुरस्कार हा म्हणजे मला माझ्या माहेरहून मिळालेला पुरस्कार असं वाटतंय। माहेरहून मिळालेला पुरस्कार म्हणजे का तर मी अकलूजची आहे आणि सोलापूर होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे हा पहिला पुरस्कार जो मला साहित्यातला मिळालाय तो मला माझ्या माहेरकडून मिळालाय असं म्हणते। आणि आज फादर्स डेच्या दिवशी हा वडील तुल्य व्यक्तिमत्वांकडून हा सत्कार झाला आहे असं मला वाटतंय। तसं लिखाणाबद्दल लिहायचं म्हटलं तर लिहिणं तसं अवघड आहे का हो? नाही, लिहिणं तसं फार अवघड नाही। भावनांना बसलेली ठेच आणि त्यातून निघालेली कळ दोन्ही काळजात खोल ठसठसीत उमटल्या ना की मनातल्या भावना लेखणीतून बोलायला लागतात। आणि हे लेखक मंडळी आज आपल्या समोर सगळे की ज्यांच्या मनात अशी कळ आणि अशी भावना ठसठसली आहे ते आपल्या समोर उपस्थित आहेत। सोलापूरमध्ये हा मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी कायमचा माइलस्टोन ठरणार आहे। आणि जाता जाता मी एवढंच म्हणेन, लिखाणाने पोट नाही भरत, लिखाणाने पोट नाहीत भरत, पण मन मात्र नक्की भरतं। आणि त्याच्यासाठीच प्रत्येक लेखकाचं मन किंवा प्रत्येक लेखकाची लेखणी एक तरी कविता नक्की करतं, एक तरी कविता नक्की करतं। मनोरमा परिवाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि हा लोभ मी आयुष्यभर जपण्याचा नक्की प्रयत्न करेन हे आश्वस्त करते। धन्यवाद।